सर्वांना जय भीम. आपण सर्वजण आनंदी दिसत आहात. आनंदाचं कारण काय आहे? शरणगमन. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आदरणीय धम्मचारी सुचिरत्न, ज्यांनी माझा अतिशय छान असा परिचय करून दिला. बऱ्याच माझ्या पैलूवरती त्यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर त्यांचा मी पुण्यानुमोदन करतो. त्यांचे आभार मानतो. सुरुवातीला छानपैकी रत्नवंशनी माझा परिचय करून दिला. धन्यवाद. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आजचा हा जो विषय आहे तर तो आपल्या शिबिरातला सायंकाळचा पहिल्या प्रवचनाचा विषय आहे आणि तो आहे सांस्कृतिक शरणगमन. सांस्कृतिक शरणगमन याचा खरं तर आपण शब्दशः अर्थ पाहूया. सांस्कृतिक शरणगमन, संस्कृती बाबासाहेबांच्या विचाराच्या माध्यमातून किंवा जे काही लिटरेचर आज आपल्याकडे साहित्य आहे त्या साहित्याच्या आधारे आपण त्यांना त्या गोष्टीला जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि शरणगमनाचा काय अर्थ आहे तेही आपण जाणून घेऊ सुरुवातीला, आणि मग सखोल हळूहळू आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. संस्कृती हा शब्द ऐकल्याबरोबर मी संस्कृतीचा विद्यार्थी आहे. भारतीय संस्कृती हा माझ्या इतिहासाचा अभ्यासाचा त्यावेळेला एक विषय होता. मा देशमुख हे नागपूरकडचे प्राध्यापक होते, त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं होतं. आत्ता मात्र ते पुस्तक अभ्यासक्रमाला आपल्या विद्यापीठामध्ये नाही आहे, पण माझ्या काळात ते होतं. त्यांनी संस्कृतीबद्दल अतिशय चांगलं विवेचन केलेलं होतं. बौद्ध धम्माची संस्कृती त्यांनी विकसित केलेली होती त्या पुस्तकामध्ये. मा देशमुख हे निर्भीड व्यक्तिमत्व होतं त्या काळचं, आणि त्यांनी न भिता त्यांचे विचार त्या पुस्तकामध्ये व्यक्त केलेले होते. काळाच्या ओघामध्ये ते नंतर त्यांचंही निधन झालं आणि नंतर तो विषय पण अभ्यासक्रमामधून वगळला गेला किंवा काढला गेला जाणीवपूर्वक. असो, पण ती बौद्ध धम्माची संस्कृती त्यांनी ती त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. हेच मला फक्त सांगायचं आहे. त्याच्यानंतर बाबासाहेबांच्या रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन, क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये सुद्धा बाबासाहेबांनी हिंदू धर्म आणि बौद्ध धर्माची तुलना केलेली आहे. सॉरी मा देशमुख जिवंत आहेत म्हणून सांगितलं सरांनी, तर कदाचित मला चुकीची माहिती माझ्यापर्यंत पोहोचली असेल. तर हा महत्त्वाचा संस्कृती रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन बाबासाहेबांचा जो ग्रंथ आहे तो 4थ्या खंडामध्ये प्रकाशित झालेला आहे. रायटिंग अँड स्पीचेस ऑफ डॉक्टर B.R. आंबेडकर व्हॉल्यूम नंबर 4 याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने ते प्रकाशित केलेलं आहे. तीच गोष्ट भारत सरकारच्या प्रकाशनाच्या माध्यमातून पुन्हा प्रकाशित झालेले आहे हिंदीमध्ये. त्याच्यामध्ये 7व्या खंडामध्ये ते आलेलं आहे. अतिशय डिटेलमध्ये तुलना करत असताना बाबासाहेबांनी आपल्या देशामधल्या संस्कृतीचा तुलनात्मक अभ्यास हा सखोल केलेला आहे.
आणि सखोल चिंतनातून अभ्यासातून त्यांनी आपल्या समोर ठेवलेलं आहे. खरं तर अनेक लोक वाचत नाहीत. रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन हा जो खंड आहे, तर अनेकांनी फक्त शब्द असतात किंवा ऐकतात आणि सोडून देतात. परंतु ॲक्च्युअल बाबासाहेब म्हणतात की मला रिसर्चरची आवश्यकता आहे, संशोधकाची आवश्यकता आहे, इंजिनियर्सची आवश्यकता आहे, पत्रकारांची, साहित्यिकांची. हे कशासाठी? एक सोसायटी तयार करायची होती, आदर्श समाज बाबासाहेबांना निर्माण करायचा होता. बौद्ध धम्माच्या संस्कृतीवर आधारलेला हा आदर्श समाज बाबासाहेबांना निर्माण करायचा होता. हा झाला संस्कृतीचा भाग. शरणगमन. शरणगमन याचा अर्थ आहे व्यक्तिगत कृती. आपण ज्या शिबिरात दाखल झाल्यापासून ते आतापर्यंत जी कृती आपण केलेली आहे ती सगळी शरणगमनामध्ये येते. लक्षात घ्या. उठल्यापासून ते झोपेपर्यंत, झोपताना सुद्धा आपण बुद्धाचं नामस्मरण करत झोपतो. वंदना म्हणतो, आता पूजा घेतो, ध्यान करतो, प्रवचन ऐकतो. केवळ सगळ्या गोष्टी आपण जे करत आहोत ते सगळं शरणगमनच आहे एक प्रकारचं. आणि शरणगमन हे सुद्धा सांगण्यासाठी बाबासाहेबांनी आटोकाट प्रयत्न केलेले आहेत. ते कसं? शरणगमन सांगत असताना बघा वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे पैलू दिसतात साहित्यामध्ये. ओम मणी पद्मे हुम हा मंत्र जेव्हा मी ऐकला त्यावेळेला वाटलं की हा काय प्रकार आहे. परंतु नंतर नानकचंद रत्तू बाबासाहेबांचे स्वीय सहाय्यक PA त्यांनी त्यांचा अनुभव लिहिलेला आहे बाबासाहेबांच्या सहवासात. आणि तो अनुभव त्या पुस्तकामध्ये मुल्कराज आनंदचा एक संदर्भ त्यांनी दिलेला आहे. मुल्कराज आनंद हे टाइम्स ऑफ इंडियाचे पत्रकार होते मोठे. आणि द अनटिचेबल्स नावाचा एक त्यावेळेला ग्रंथ त्यांनी प्रकाशित केलेला होता. आणि त्यामुळं त्या ग्रंथाचा परिणाम बाबासाहेबांवर झाला होता. मग बाबासाहेबांना चर्चा करायला दिल्लीला गेल्या होत्या. आणि मग ते चर्चा करायला गेल्यानंतर त्यांचे क्यूमध्ये लागले. आधीच लोक आलेले होते बाबासाहेबांना भेटण्यासाठी. आणि मग त्यांनी आधी चिठ्ठी पाठवावी लागायची. मग चिठ्ठी गेली की मग बाबासाहेब पाहायचे आणि मग त्याला परमिशन दिली. मग ज्या वेळेला आत असलेले लोक बाहेर गेल्यानंतर त्यांना बोलवलं आणि मग बाबासाहेबांनी व्हीलचेअर होती बाबासाहेबांची, आणि मग ती उलटी केली आणि तिकडं तोंड करून बसले. इकडून मुल्कराज आनंद येत होते. मुल्कराज आनंद बौद्धिक माणूस खूप मोठा. आणि मग त्यांनी नमस्कार बाबासाहेब म्हटले. बाबासाहेबांनी व्हीलचेअर परत तिकडे केली आणि नंतर ते म्हणले की नमस्कार बाबासाहेब. मुल्कराज आनंदला बाबासाहेब काय म्हणावं, अरे मला बौद्ध पद्धतीनं अभिवादन केलेलं आवडतं, तू काय नमस्कार पद्धत घालू लागला. मुल्कराज आनंदला कशा पद्धतीनं अभिवादन करतात बौद्ध पद्धतीनं हेच माहीत नव्हतं. एक मोठा बौद्धिक व्यक्ती हा एका बौद्धिक व्यक्तीला पूर्णपणे म्हणजे विचार करण्यापासून थांबवतो. मग त्यांनी माफी मागितली बाबासाहेबांची. बाबासाहेब मला सांगा कशा पद्धतीनं करतात ते मला माहीत नाही. आवाज येतो का? आणि मग बाबासाहेबांनी ओम मणी पद्मे हुम म्हणून बौद्ध पद्धतीनं अभिवादन करण्याची पद्धत आहे हे मुल्कराज आनंदला सांगितलं. त्या पुस्तकाचा मी संदर्भ मुद्दाम देत आहे.
त्याच्यानंतर रायटिंग अँड स्पीचेस ऑफ डॉक्टर बी आर आंबेडकर व्हॉल्यूम नंबर 16 याच्यामध्ये सुद्धा ओम मणी पद्मे हुम हा मंत्र बाबासाहेबांनी छापलेला आहे त्या पुस्तकामध्ये. आणि तिसरा संदर्भ, जब्बार पटेलांनी जो बाबासाहेबांचा जो पिक्चर काढला त्या पिक्चरचा शेवट ओम मणी पद्मे हुमनी केलेला आहे. हे सगळं केव्हा झालं हे नंतरचा पार्ट आहे कळालेला मला. त्याच्यापूर्वी मात्र मला असं वाटत होतं की हे काय चालू आहे, माझं कन्फ्युजन तयार झालेलं होतं. सत्य शिकवणीपासून मी त्यावेळेला तरी दूर होतो. बऱ्याच गोष्टी बाबासाहेब, मुद्दाम मी इथं सांगत आहे की कल्चर, शरणगमन किंवा कल्चर बाबासाहेबांनी जाणीवपूर्वक रुजवलेलं आहे आपल्यामध्ये. त्याच्यानंतर दुसरा संदर्भ आहे आपल्या देहू रोडचं जे बाबासाहेबांनी मूर्ती प्रतिष्ठापना केली त्या ठिकाणी रंगवून आणलेली पुण्याला. तर त्या ठिकाणी सुद्धा बाबासाहेबांनी रंगवून बुद्धाची मूर्ती आणली आणि त्या ठिकाणी ठेवलेली आहे. लक्षात घ्या की मला लोकांना बुद्धाचं दर्शन घडवायचं आहे. 25 डिसेंबर 1954ला धर्मांतर करण्याच्या आधी मग त्याच्या आधी काय झालं परत, त्याच्या आधी बाबासाहेबांचे विचार चालूच आहेत. लक्षात घ्या, सुचिरत्नांनी सांगितलं 48 पासून त्या ग्रंथाचे लिखाण करत होते बाबासाहेब, बुद्धा अँड हिज धम्माचं. असं जरी असलं तरी विचार सतत बाबासाहेबांना बुद्ध प्रेझेंट करायचे होते सोसायटीमध्ये. कारण बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीच्या आधी 1891 पासून ते 1956 पर्यंत जवळजवळ 60-61 वर्ष एवढ्या कालावधीमध्ये ज्या ज्या लोकांनी, ज्या ज्या भिक्षूंनी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला त्या संपूर्ण कालावधीमध्ये संपूर्ण भारतात फक्त 4,500 बौद्ध लोक होते. जे काही बौद्ध म्हणून जीवन जगायचे तर ते कुठे होते, सिक्कीम, नागालँड आणि शिमल्याकडे. बस आपल्याकडे संपूर्ण भारतात किती होते लोक, 4,500. किती वर्षामध्ये, 50-60 वर्षात, 1891 पासून ते 56 पर्यंत. मग त्याच्यापूर्वी 1200 वर्ष बुद्धाचं नाव घेणारा या भूमीमध्ये एकही माणूस नव्हता, एकही सिंगल. आणि तीच गोष्ट अनागारिक धर्मपालांच्या माध्यमातून परत मोठ्या प्रमाणात इथं प्रचार झाला आणि त्या प्रचाराचा परिणाम म्हणून हे 4,500 लोक का होत नाहीत, त्यांनी ही पताका चालू ठेवली. त्याचा सुद्धा परिणाम बाबासाहेबांवर झालेला आहे. आणि त्या परिणामातून बाबासाहेबांची सुद्धा तयारी चालू झालेली आहे. लक्षात घ्या, सम्राट अशोकानं एवढा मोठा एशियामध्ये प्रचार केला, लाखो लोक तयार केली, मुलांना तयार केलं, मुलांना वेगवेगळ्या दिशेला बौद्ध धर्माचा प्रचारासाठी पाठवलं, हजारो भिक्षू तयार केले आणि प्रचारासाठी पाठवले, प्रशिक्षक तयार केले. त्याचा परिणाम असा झाला की मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्माचा इथं विकास झाला.
बौद्ध धर्म विकसित झाला, संस्कृती निर्माण झाली. सम्राट अशोकाने सुद्धा संस्कृती निर्माण केली. अनेक राजांनी तिथं या ठिकाणी योगदान दिलं आणि त्यांच्या योगदानातून इथं कल्चर तयार झालं आणि त्या कल्चरचा सुद्धा परिणाम या भूमीवर झाला. असं असताना सुद्धा हजारो अफगाणिस्तानपासून ते कन्याकुमारीपर्यंत सगळे प्रदेश सगळे पूर्ण बौद्ध धर्मीय होते सम्राट अशोकाच्या काळातला. जर तुम्ही आता जर सर्च केलं सम्राट अशोकाचा काळ एम्पायरचं तर लगेच तुमच्यासमोर त्यांचा नकाशा येतो. एवढं मोठं साम्राज्य विकसित झालेलं असताना, एवढी मोठी संस्कृती असताना पुन्हा नष्ट झालेली आहे, रिव्हर्स गेलेला आहे. आणि रिव्हर्सचे सुद्धा त्याच बाबासाहेबांच्या त्या खंडामध्ये रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशनमध्ये 8 कारणं बाबासाहेबांनी दिलेली आहेत. त्याच्याकडे मला तुम्हाला वळवायचं नाही आहे कारण तो विषय वेगळा आहे. पण सांगायचं तात्पर्य असं की सम्राट अशोकाने सुद्धा संस्कृती निर्माण करण्यासाठी खूप मोठं त्यांचं योगदान आहे. मग एवढ्या मोठी कल्चर, एवढं मोठं सगळं आहे, मग आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर 2000 केव्ज आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. प्राचीन संस्कृती आहे आपली, तो आज ठेवा आहे आपला. त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी दिसतात. अनेक संस्कृती गाळली गेलेली आहे, नष्ट झालेली आहे, भूकंपामध्ये गाळलं गेलेलं आहे. तर ते सुद्धा विकसित होत आहे. जसं गुलबर्ग्याला सन्नती आहे, तेरला तेर आहे, तेरची संस्कृती आहे. त्या ठिकाणी उस्मानाबाद किती दूर आहे, जवळ आहे की नाही, 100, 200, 300 किलोमीटर, 240 किलोमीटर अंतरावर. त्या ठिकाणी 200 बुद्धाच्या मूर्त्या सापडलेल्या आहेत. या ठिकाणी बुलढाण्यामध्ये आता सापडत आहेत, नागपूरकडे सापडत आहेत. किंवा बाबासाहेबच म्हणतात त्याच खंडामध्ये की जिथं कुठं खोदाल तिथं बुद्ध दिसतील. मग काश्मीरमध्ये खोदा, या अफगाणिस्तानमध्ये खोदा, या तुम्ही कन्याकुमारीत खोदा, कुठंही खोदलं तर काय दिसणार आहे, बुद्धाचे अवशेष दिसतील, बुद्धाची संस्कृती दिसेल. आणि या ठिकाणी सुद्धा बुद्धाची संस्कृती पैठणला सुद्धा आहे, पतिताणला, पालती नगरी म्हणतात त्या ठिकाणी. आमचं जे धरण आहे जायकवाडीचं, त्या धरणाच्या खालच्या बाजूला, डॅमच्या खाली आजही तिथं तुम्हाला पालती नगरी दिसते नदीच्या बाजूला. तर या ठिकाणी काय कल्चर निर्माण झालेलं आहे, संस्कृती आहे. आणि या संस्कृतीमधून हा मोठ्या प्रमाणात वारसा विकसित झालेला आहे. तरीही आपण नामशेष झालेलो होतो, एकही माणूस नव्हता. असा असताना सुद्धा बाबासाहेबांनी इथं मोठं रिव्होल्युशन केलं. सम्राट अशोकाच्या नंतर 5 लाख लोकांना बौद्ध धर्माच्या दीक्षा देणारा जो महान बोधिसत्व झाला तर तो केवळ बाबासाहेब झालेले आहेत. लक्षात घ्या, इतिहासानं त्याची नोंद घेतलेली आहे. जगामध्ये कोणीही एवढं मोठं परिवर्तन केलेलं नाही. मग बाबासाहेबांनी एवढं मोठं परिवर्तन करण्यासाठी लगेच केलं का? नाही. तर 13 ऑक्टोबर 1935ला धर्मांतराची घोषणा या ठिकाणी केली, येवल्याला, नाशिक जिल्ह्यामध्ये. आणि त्या ठिकाणी ते म्हणतात की माझा जन्म जरी हिंदू म्हणून झालेला असला तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही, ही प्रतिज्ञा त्यांनी केली. आणि ती प्रतिज्ञा किंवा ते पण पूर्ण करण्यासाठी त्यांनी 1956 उजडावं लागलं. मग त्याच्यामध्ये अनेक परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला त्यांनी, बाबासाहेबांनी. आपल्या मिलिंद महाविद्यालयाचं सायन्सचं घुमट आहे का नाही, सायन्स कॉलेजचं, त्या ठिकाणी बुद्धाच्या मूर्त्या आहेत. मरिलगीकर नावाचे एक आर्टिस्ट होते बाबासाहेबांच्या काळातले,
आता आमच्या क्रांती चौकमधल्या ज्या काही मूर्त्या बनवल्या ना, त्या चौक सुशोभित केला, तर त्या मूर्त्या ज्यांनी बनवल्या त्यांचे आजोबा, थोडक्यात ते नातू आलेले होते आता, आणि त्यांच्या आजोबांनी त्या मूर्त्या, बुद्धाच्या मूर्त्या बनवण्यासाठी त्यांना बाबासाहेबांनी निमंत्रित केलेलं होतं मिलिंदला. मिलिंदमध्ये असा एक स्टूल बनवलेला आहे की तो स्टूल आपोआप गोल फिरतो, अजूनही त्या ठिकाणी आहे. फक्त आर्टिस्ट बसायचं एका ठिकाणी आणि त्या स्टूलला फिरवत राहायचं, जसं पाहिजे तसा आकार द्यायचा, आणि असं करून 7 बुद्धाच्या मूर्त्या त्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. दरम्यानच्या काळामध्ये बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं आणि त्या आर्टिस्टला कोणीही सांभाळलं नाही. मग तो आर्टिस्ट परत रिटर्न कोल्हापूरकडे गेला तिकडचा, आणि मग तिकडंच ते राहिले, तिकडंच ते वारले. त्याची दखल आमच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली नाही. आणि त्या मूर्त्यासुद्धा बाबासाहेबांनी काय म्हणाले होते त्या आर्टिस्टला, की मला लोकांच्या समोर बुद्धाचा आदर्श ठेवायचा आहे. आपल्या वेगवेगळ्या समाजाच्या विहारामध्ये किंवा समाज मंदिरामध्ये मला बुद्धाची मूर्ती दान द्यायची आहे फ्रीमध्ये. बाबासाहेबांना किती मोठा आशावाद होता इथे, आणि त्या आशावादातून त्यांनी सगळं लिटरेचरसुद्धा पूर्ण तशाच पद्धतीनं लिहिलेलं आहे. बौद्ध धर्म आणि हिंदू धर्माचा सांस्कृतिक संघर्ष हा सुद्धा जो अभ्यास आहे बाबासाहेबांनी त्या रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशनमध्ये मांडलेला आहे, लक्षात घ्या. आणि हीच गोष्ट पुन्हा या भूमीतून बौद्ध धर्म जर नष्ट करायचा नसेल तर त्याच्यासाठी काय करावं लागते? अँटीव्हायरस यूज करावं लागतं. कारण त्याच्याशिवाय आपल्याला पुढं जाता येत नाही. आणि हीच गोष्ट बाबासाहेबांनी या लेखातून आज जो आता आपण ह्या शिबिरामध्ये जो अभ्यास करत आहोत, तर ते एक प्रकारचा अँटीव्हायरस आहे, लक्षात घ्या. तो जो विषय बाबासाहेबांनी खूप डिटेलमध्ये, आता पुढे आपण बघणार आहे, खरं तर सुचिरत्न खूप डिटेलमध्ये सांगणार आहेत कशा पद्धतीनं बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे त्याच्यात. पण हा जो भाग आहे संस्कृतीचा, तर संस्कृती ही कृतीचा परिणाम आहे. बाबासाहेबांनी कृती करून घेतलेली आहे आपल्या समाजाकडून, पण आपण तेवढ्यावरच थांबलो का? बऱ्याच जणाला माहीतच नाही वंदना कुठली कशाही पद्धतीनं चालू आहेत. एखादी भिक्षू येतो त्याच्या पद्धतीनं वंदना म्हणणं चालू करतात, एखादा व्यक्ती येतो त्याच्या पद्धतीनं तो म्हणणं चालू करतात. परंतु काहीही करण्याची गरज नाही आहे. बाबासाहेबांनी वंदना लिहून ठेवलेली आहे, लिहून. ते सुद्धा रायटिंग अँड स्पीचेस ऑफ डॉक्टर B.R. आंबेडकर व्हॉल्यूम नंबर 16 याच्यामध्ये ते लिहिलेलं आहे. पूर्ण पूजा म्हणून दिलेलं आहे बाबासाहेबांनी. आणि त्याच पूजेच्या पुस्तकामध्ये ओम मनी पद्मे ओमचा सुद्धा अर्थ त्यांनी सांगितलेला. शेवटी बौद्धांनी करावयाचा जप त्यांच्या हँडरायटिंगमध्ये आहे, लक्षात घ्या. तर अशा पद्धतीतून ते बाबासाहेबांनी त्या पूजा सांगितलेल्या त्या पद्धतीनं न म्हणता आपण काहीतरी दुसऱ्याच पद्धतीनं म्हणण्याचा प्रयत्न करतो. राजा ढाले असतील किंवा XY असतील तर ते भीमस्तुती वगैरे इतर काही गोष्टी आलेल्या आहेत, तर त्या काय हा संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत. आणि तीच गोष्ट बाबासाहेबांनी टाळलेली आहे. संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी खरं तर केलेला आहे या ठिकाणी. कुणाला माहीत होतं बरं, सांगा बरं? बाबासाहेबांच्या आधी आपण बुद्धाला भंजत होतो का? नाही. प्रत्येकजण केवळ बाबासाहेबांनी धर्मांतर केल्यामुळे आपण या ठिकाणी आहोत. मग कल्चरचा परिणाम हा आपल्या मनावर झाला पाहिजे. बाबासाहेबांनी जाणीवपूर्वक हे विकसित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. लोकांच्या समोर बुद्धाला ठेवण्याचा प्रयत्न केला.
मला आदर्श ठेवायचे आहेत. त्रिरत्न आपण म्हणतो की नाही, त्रिरत्न वंदना सकाळीच म्हटली, हां म्हटली ना सगळेजण. 3 रत्न बुद्ध, धम्म आणि संघ, याच्या व्यतिरिक्त आपल्या जीवनात दुसरं काहीच नाही आहे. कारण बुद्धालाच स्वतः गुरु मानलेला आहे बाबासाहेबांनी. आणि मग त्यांना ओळखलं नाही आपण तर आपण कुठलेच काय करू शकत नाही. आपली प्रगती करू शकतो का? आपण शरणगमन करू शकत नाही. ही पहिली पायरी आहे आपली, आपल्या जीवनाची पहिली पायरी, पहिली स्टेप म्हणतो आपण, तर ती आहे शरणगमन. स्वतः कृती करणं, आचरण करणं, बुद्ध, धम्म आणि संघाला शरण जाणं, आपल्या जीवनामध्ये त्यांना सगळ्या प्रत्येक ठिकाणी स्थान देणं. आपली प्रत्येक कृती बुद्ध, धम्म आणि संघाला धरूनच असली पाहिजे. प्रत्येक कृती बाबासाहेबांच्या विचाराला धरून असली पाहिजे. कारण बाबासाहेबांनी सम्राट अशोकाच्या नंतर एकटेच आहेत बाबासाहेब ज्यांनी एवढ्या लाखो लोकांना बुद्धिझम दिला. बघा, 1891 पासून ते 1956 पर्यंत फक्त 4,500 बौद्ध लोक आहेत. आणि बाबासाहेबांनी जेव्हा धम्मक्रांती केली तेव्हा किती झाले? 5 लाख लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. 2 लाख लोकांनी चंद्रपूरला दीक्षा घेतली. बाबासाहेबांच्या अस्थीचं दर्शन घेऊन 7 डिसेंबरला त्या ठिकाणी सुद्धा 3 लाख लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. मग याचा तो परिणाम आहे. हळूहळू वाढत गेले आणि मग त्याच्यातूनच परत रिटर्न पण चाललेले आहेत काही काही. ये रे माझ्या मागल्या. का? जर आपण आचरण करू लागलो नाही, बुद्धाला आपल्या जीवनामध्ये स्थान दिलं नाही, तर मग स्थान कोण ग्रहण करतं? मग त्या ठिकाणी इतर ज्याचा विचार आपल्यावर असेल त्याचा प्रभाव पडतो. आणि मग परत आजच्या घडीला मोबाईल काढा, टी व्ही काढा किंवा काहीही करा, तुम्ही जे काय बघाल त्याच्यासमोर तुमच्या भडीमारचा कोणता चालू असेल तर ते बुद्धाच्या संस्कृतीच्या विरुद्ध जो प्रचार आहे तो तुम्हाला दिसेल, आपोआप दिसतो. काही तुम्हाला काही करायची गरज नाही. शिक्षणामधूनही त्याला हद्दपार करण्यात ते चालू आहे किंवा अभ्यासक्रमामधून म्हणा किंवा सगळ्याच बाबतीतून. याच्यासाठी आपण अवेअर असलं पाहिजे आपली संस्कृती जपण्यासाठी. आणि केव्हा अवेअर असू आपण स्वतः जर अवेअर असू तर, आपण संवेदनशील असू बौद्ध धम्माप्रती, तर आपण त्याच्याकडे नीट पाहूया. जर आपणच जर आचरण करत नाही राहिलो, आपल्याच जीवनामध्ये शरणगमन जर आपण व्यवस्थित करत गेलो नाही तर मग आपण भरकटत जाऊ. आणि जर भरकटणार आहे, आज सगळेच जण आहेत, लक्षात घ्या. शिलाचं जे आचरण करतो की नाही आपण, पंचशिलाचं, हे जबाबदारी आपली आहे. आपण शरणगमन करत आहोत म्हणून आपली जबाबदारी आहे. तसंच सगळ्यांची जबाबदारी आहे. भिक्षूंची सुद्धा जबाबदारी आहे. त्यांनीसुद्धा 11 शिलाचं पालन केलं पाहिजे त्यांनी. पण त्यांची जबाबदारी ते 227पर्यंत जातात तशा पाहिलं तर. पण त्या हळूहळू ते करतील नाही करतील ते त्यांचा पार्ट आहे. परंतु आपण मात्र केलं पाहिजे आणि आपल्याला ही संस्कृती जपायची आहे. बुद्धाचा जो वारसा आहे, बुद्ध, धम्म आणि संघ आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थानी, केंद्रस्थानी मानून आपलं जीवन पुढं चाललं पाहिजे. हा सांस्कृतिक बाबासाहेबांनी मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न या सोसायटीमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. लिटरेचरच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवलेला आहे. बाबासाहेबांना वेळ काय भेटलेला नाही, लक्षात घ्या. धर्मांतराच्या नंतर केवळ 7 आठवड्यामध्ये त्यांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे. आणि त्याच्यातच त्यांची प्रकृती डाऊन झाल्यामुळे त्यांना परत
आपल्या महाबोधी सोसायटी महाबोधी विहाराला सुद्धा त्यांनी गेलेले आहेत, सारनाथला गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन त्याचं दर्शन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मग दिल्लीला गेलेले आहेत. अल्प कालावधी मिळालेला असल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात क्रांती करण्यासाठी वेळ भेटलेला नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांच्यावर जबाबदाऱ्या खूप मोठ्या होत्या. त्यांच्यावर जबाबदाऱ्या, कॉन्स्टिट्यूशन लिहिण्याची जबाबदारी होती सोसायटीला. त्यांना वरच्या स्तरावर आणायचं होतं. प्रत्येक ठिकाणी कल्चर निर्माण करायचं होतं बुद्धाचं कल्चर. मग अक्षरशः आपल्या देशाचा जे 4 सिंह असलेला जो सिंबल आहे, तर ते सुद्धा काय सम्राट अशोकाच्या सारनाथच्या स्तंभावरून घेतलेलं आहे. बौद्ध धम्माचं बाबासाहेबांना रुजवायचं होतं त्या ठिकाणी. प्रत्येक गोष्ट बाबासाहेबांनी कल्चर निर्माण करण्यासाठी केली, संस्कृती. आणि ही संस्कृती उच्चतम विकसित झालेली बुद्धाच्या काळामधली जी संस्कृती आहे ते तर आहेच, परंतु नंतर नष्टसुद्धा झालेली होती. त्या नष्ट झालेल्या संस्कृतीला परत आपल्यापर्यंत आणून ठेवलेलं आहे. आणि आज बाबासाहेबांनी जे काही 56पासून आत्तापर्यंत आपण आलेलं, तर आत्ता कधी कधी असं वाटतं की बाबासाहेबांची ही जी काही क्रांती आहे पुन्हा ती प्रतिक्रांती होती का काय, अशा प्रकारची परिस्थिती आज आपल्यासमोर आलेली आहे. त्या परिस्थितीला हाणून पाडायचं असेल तर आपण जागृत असलं पाहिजे, आपण शरणगमन केलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये बुद्ध धम्म संघाला प्रथम स्थान दिलं पाहिजे. चाहे किती असो, आचरण करायचं कठीण आहे. बाबासाहेबच म्हणतात आचरण करायला अवघड आहे, पण अवघड जबाबदारी मी तुमच्या पदरात देत आहे. 15 ऑक्टोबर 1956चं भाषण आहे बाबासाहेबांचं. पण तुम्ही प्राणपणानं त्याचं आचरण करण्याचा प्रयत्न करा. त्याचा जर तुम्ही आचरण केलात तर तुमचा तर उद्धार होईलच होईल, त्याबरोबर तुमच्या आपल्या समाजाचा होईल. एवढंच नाही तर देशाचा आणि जगाचा सुद्धा उद्धार ह्या तुमच्या आपल्या आचरणामध्ये आहे. आणि ही गोष्ट बाबासाहेबांनी जी सांगितली ते सांस्कृतिक शरणगमन जे आहे, तर ते सोसायटीमध्ये प्रगल्भ रुजवण्यासाठी बाबासाहेबांनी प्रयत्न केलेले आहेत. उर्गेन संघरक्षितांनी सुद्धा याच्यावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर्मन भिक्षू, जर्मनीमधला पाश्चिमात्य इंग्लिश भिक्षू, म्हणजे ख्रिश्चन असेल त्यांचा जन्म कदाचित आधीचा, आणि त्यावेळेला बौद्ध धम्माचं दीक्षा घेतली आणि श्रीलंकेमध्ये दी बुद्धिस्ट पब्लिकेशन सोसायटी नावाचा निपोनियन भिक्षू म्हणून त्यांनी तिथं कार्य सुरू केलं कॅन्डीला. आणि त्या ठिकाणी त्या सोसायटीमधून पब्लिकेशनमधून जे काही प्रकाशन केलेलं होतं त्या प्रकाशनावरती उर्गेन संघरक्षितांनी शरणगमन याच्यावरती लेक्चर दिलेले आहेत. हे 5 जे प्रवचन आहेत ते त्याच्या लेक्चरचा तो परिणाम आहे, त्या लिटरेचरचा. आणि त्याच्यामधून भंतेनी शरणगमनाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. भंतेंचं जीवन जर पाहिलं तर एक इंग्लिश भिक्षू ज्यांचा जन्म ख्रिश्चन पद्धतीमध्ये झालेला होता, नंतर बौद्ध धर्माचं इथं आल्यानंतर त्यांनी दीक्षा घेतली. चंद्रमणीकडून त्यांनी दीक्षा घेतलेली आहे बाबासाहेबांच्या आधी 49मध्ये. आणि मग त्यांच्याकडून दीक्षा घेऊन उलट त्यांच्या अखत्यारीमध्ये भंतेनी सुद्धा शरणगमन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी कसं करावं जीवनात? त्यांनी अक्षरशः पायी प्रवास करत हजारो किलोमीटर त्यांनी पायी प्रवास केला आपल्या भूमीमध्ये आणि बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं व्रत त्यांनी घेतलं.
1950ला ज्या वेळेस हे लेख प्रकाशित होत होता त्यावेळेला 2500व्या जयंतीच्या वेळेला भंतेनी 2500 भिक्षूंना घेऊन त्यांनी दिल्लीला एक प्रचार केलेला होता आणि त्या प्रचाराचा परिणाम नेहरूवर झाला आणि नेहरूने त्यावेळेला बुद्ध जयंतीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. त्यावेळेसपासून ते आजपर्यंत ती सुट्टी आहे. तर हा बुद्ध जयंतीला सुट्टी. श्रीलंका पूर्ण बौद्ध देश आहे, त्या देशामध्ये सुद्धा बुद्ध जयंतीला सुट्टी नव्हती. मग या ठिकाणी सुट्टी झाली. खरं तर खूप मोठा बदल आहे हा, बाबासाहेबांनी जाणीवपूर्वक केलेला आहे. या ठिकाणी भंतेनी सुद्धा त्याला पाठबळ दिलेलं आहे आणि भंतेनी याचा अर्थसुद्धा सांगितला. जीवन जगण्याची कला पद्धत कशी असली पाहिजे, आपल्या जीवनामध्ये त्रिरत्न कसे असले पाहिजेत हे ठासून भंतेने सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याच माध्यमातून त्रिरत्न बौद्ध महासंघाचे सगळे धम्मचारी हे बाबासाहेबांची रिव्होल्यूशन क्रांती पुढे नेण्यासाठी कटिबद्ध झालेले आहेत. आणि धम्मचारी सूचिरत्नचं जे प्रवचन आहे त्याच्यातून आपल्याला लक्षात आलं असेल की हे डिव्होशन आहे आणि अशाच प्रकारे पूर्णपणे वाहून जर घेतलं, पूर्णपणे बुद्ध धम्म संघाच्या शिकवणीला वाहून जर घेतलं तर तत्कालीन शरणगमनाची प्रक्रिया त्या पुढच्या पायरीवर आपोआप आपण जातो. हे काही करण्याची गरज नाही, पण हळूहळू पुढे आपण सरकतो. जसं सुरुवातीपासून आपण आपल्या जीवनामध्ये दुसरं काय आहे का बघा बरं, आल्यापासून फक्त बुद्ध धम्म आणि संघच आपण विचार करतो. दुसरं काय करतो का? दुसरं नाही करत. तर अगदी त्याच अँगलनं जर आपण पुढं गेलो तर पुन्हा या भूमीमध्ये आपण बुद्धाची संस्कृती निर्माण करायला पुढे सरसावू, आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करू आणि तीच गोष्ट आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत. शरणगमन करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत आणि या माध्यमातून सांस्कृतिक शरणगमनाच्या माध्यमातून आपली वैयक्तिक जी कृती आहे त्या कृतीचा परिणाम हा प्रत्येक ठिकाणी होतो. जसं रत्नवंशनी सांगितले की कर्माचा परिणाम होतो, तर त्या प्रत्येक कृतीचा सुद्धा परिणाम होतो आणि आपण जी कृती करू त्याचा परिणाम आपल्याला मिळत राहतो आणि हीच गोष्ट आपण करण्यासाठी जबाबदारी आपण घेतो. आणि अशा पद्धतीनं शरणगमन हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याचा प्रयत्न करूया. मला पूर्ण आशा आहे की आपल्या जीवनामध्ये सुद्धा बुद्ध धम्म आणि संघ जर मनात ठेवलो तर नक्कीच त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होईल आणि आपण त्याप्रमाणे शरणगमन करू. रत्नवंशनी मला सहज माझ्या स्वप्नातला तो अर्थ त्यांनी सांगितला. माझा परिचय सांगत असताना बुद्ध बोधिसत्व, मी कोमात गेलेलो होतो 2018मध्ये आणि कोमातून बाहेर येण्याच्या पूर्वी मला स्वप्न पडलं होतं आणि त्या स्वप्नामध्ये बुद्ध आणि बोधिसत्व मला आले. तर हा सुद्धा सुप्त मानसिक मनावरती झालेला परिणाम असतो. आपण ज्या विचाराचे परिणाम आपल्या मनावर होतो त्याचा परिणाम आपल्या मनावर होतो आणि तेच पुढे व्यक्त होतं. मग ते कोमात असू द्या या आपण जागृत असू द्या. जागृत असताना अधिक आपण करतो आणि जेव्हा त्याचाच परिणाम असतो खरं तर. आणि ही गोष्टसुद्धा आपली सत्य आहे. म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा संस्कृती निर्माण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केलेला आहे आणि ती संस्कृती निर्माण करण्यासाठी मी म्हणालो होतो की इंजिनियर पाहिजे, डॉक्टर पाहिजेत, संशोधक पाहिजे, पत्रकार पाहिजेत, ह्या सगळ्यांच्या साहित्यिक पाहिजेत आणि याच्या माध्यमातून बाबासाहेबांना रिव्होल्यूशन मोठ्या प्रमाणात इथं परत सांस्कृतिक बदल घडवून आणायचा होता. परंतु ते बदल घडले का पुढच्या काळात, तर त्याचं उत्तर नकारार्थी आहे. आजच्या घडीला ते घडलं का? नाही घडलेलं.
कारण मोठा बदल दिसतो का आपल्याला? तो मोठा बदल दिसत नाही. जे काही बदल थोडाफार आज आपण जे अनुभवतोय तर तो त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या माध्यमातून अनुभवतो. लक्षात घ्या, त्रिरत्न बौद्ध महासंघाचे जे धम्मचर्य आहेत, जे सभासद आहेत, ते सगळेजण कटिबद्ध झालेले आहेत बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला वाहून घेण्यासाठी. ठीक आहे, ते परिपूर्ण नसतील, त्यांच्या व्यक्तिपरत्वे ते परिपूर्णता पूर्ण करतात, पण त्यांना जेवढी समज आहे त्या समजेच्या माध्यमातून ते प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतात. आणि मी सुद्धा बाबासाहेबांना मला जे काही समजलेलं आहे सांस्कृतिक शरणगमन बाबासाहेबांच्या माध्यमातून मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सुद्धा शांतपणे माझे जे काही विचार आहेत तर ते आपण शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल आपला आभारी आहे. धन्यवाद. जय भीम.